एक प्रतिभावंत समालोचक पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण त्यांचं समालोचन घेऊन येतील. स्टेट वन विथ अस विथ क्रिक लाईव्ह नेरूल बॉक्स प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं आणि मॅच नंबर 3 मध्ये दोन संघांना आपण देऊया या आयोजन कमिटीच्या वतीनं आणि या समालोचन कक्षाच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. हॅलो हॅलो चेक हॅलो. चला थोडं आपलं व्यासपीठ शांत ठेवा जरा. थँक्यू सो मच नितेशजी भोयर सर. हॅलो हॅलो चेक. आवाज वाढवा जरा. आवाज बढ़ाइए जरा. आवाज बढ़ाइए प्लीज ऑपरेटर. येस नो बॉल त्या दरम्यान येतो आणि नो वर सिंगल मिळते. थँक्यू सो मच नितेश भोईर सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रक्षक प्रतिष्ठान टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे अगेन्स्ट 18 सुपरस्टार. सरळ हातामध्ये बॉल जाऊन आपल्याला पाहायला मिळतोय विसावलाय. बॅटिंग करत असताना राहुल आणि विक्रम. यावेळेस बघा अगदी पॅडल स्वीप केलंय हलक्या हाताने राहुल गाडीकरने बॉलला ढकललं ऑन साईडला. विनायक तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. 3 धावा धावफलकावर आहेत आतापर्यंत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ऑन साईडला करत खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी विनायक यांची. राहुल गाडीगावकर आयकॉन खेळाडू आणि त्याच्या विरुद्ध मात्र एक चांगला मारा विनायकचा. आज अज्जू नवले काही कारणास्तव उपस्थित नाहीयेत फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आणि त्याचा कुठेतरी नक्कीच त्यांना तोटा होऊ शकतो. हॅलो हॅलो शिक हॅलो. आणि दुसऱ्या बाजूला राहुल गाडीगावकर अर्थात 18 सुपरस्टार आकाशजी पाटील शक्ती शर्मा यांच्या मालकीचा संघ त्याचा फायदा कुठेतरी उचलेल. हो चांगला अगदी तडाखेबंद फटका आणि बॉल चाललाय तो सीमा पार. राहुल गाडीगावकर यांच्या बॅटमधून आलेला हा दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अड्राम क्रिकेटचा भरतर एक बेताज बादशाह एक चांगला खेळाडू. चेक आपल्याला पाहायला मिळतोय. इन्ना या नावाने खरं तर सुपरिचित असलेला गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साईडला दिशा देत असताना आणि त्याच दरम्यान खरं तर नवी मुंबई परिसरातील एक स्कोर आम्ही अपडेट करतोय. स्कोर झालाय तो 8 धावा. खरं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामवंत दिग्गज अष्टपैलू खेळाडू खरं तर सानपाडा एक्सप्रेस आणि सानपाडा भूषण सानपाडा रत्न या पुरस्काराने सन्मानित प्रमोद दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. आम्ही प्रमोद दादांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आता वेलकम आपलं नेरोल बॉक्स प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक 3 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला 15 मिनिटांचा वेळ आहे. आपण या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. तर त्याचबरोबर अंडराम क्रिकेटचा अजून एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ओमकार टोनपे सानपाडा यांचे आगमन झाले. आम्ही ओमकार टोनपे यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. निलेश पहिल्या ओव्हरमध्ये 8 आलेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. हो चांगला बॉल खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला अजित पाहायला मिळतात. अजित कदम सेक्टर 10 चे खरं तर खेळाडू आहेत. नेरूळ प्रीमियर लीगचा नेरूळ बॉक्स प्रीमियर लीगचा खरं तर एक भाग बनलेत या पर्वामध्ये रक्षक प्रतिष्ठान टीम मध्ये आणि चांगला बॉल हाताळला. पहिला डॉट आलाय. स्कोर 8 या धावसंख्येवर. हो इथे मात्र लाईन खराब पाहायला मिळते. डाव्या यष्टीपासून बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉल स्कोर पाहायला मिळतोय. 9 धावा 9 रन्स ऑन बोर्ड. पहिले दोनही सामने जर आपण पाहिले ना उमेश तर डिफेंड करताना जिंकण्यात आलेत. कोणीही संघ
ज्याने चेस केलं तो विजय प्राप्त करू शकला नाहीये. मात्र धावा इथे चेस होत नाहीयेत हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. 18 सुपरस्टार ॲटलिस्ट 4 ओव्हरमध्ये 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. हो, चांगला ड्राईव्ह केला ऑन साईडला, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट. ओहो, थोडासा कलेक्ट नाही झाला बॉल हातातनं. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली ऑन साईडला रवी यांच्या माध्यमातून. रविकांत वाघ त्या ठिकाणी होते. राहुल आणि त्याच्या समवेत विक्रम, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्या आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत आहे. अजित कदम सध्या चांगली गोलंदाजी हातात असताना तिसरा सामना आजच्या आपण पाहतो या रचनेतील नेरूळ बॉक्स प्रीमियर लीगचा थरार तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भरपूर गर्दी, प्रेक्षक वर्गाची कुलवा टप्प्याचा बॉल जागेवर न करत खेळून काढला होता. सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. 3 बॉल आतापर्यंत झालेत आणि 10 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आले होते, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धावा अजितने खरं तर खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल तो हाताळतोय. चांगला खरं तर ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला, सिंगलच मिळेल. अजित बाबतीत बोलायचं झालं तर गत वर्षी ती सेक्टर 10 ची प्रीमियर लीग, त्या खरं तर प्रीमियर लीग मध्ये अजितच्या कामगिरीचा बोलबाला राहिला होता, चर्चेतलं नाव होतं आणि त्याचंच फळ त्याला मिळालं की आज नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग मध्ये त्याची वर्णी लागली आहे. स्कोर 11 धावा, 11 रन्स, 2 बॉलचा खेळ बाकी. तिसरा सामना आजच्या या रचनेतील पहिला दिवस तुम्ही पाहताय. हो, चांगला टॅप केलाय. हा पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. तर राहुल घाडीकवकरच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये देखील 5व्या बॉलवर चौकार आला होता आणि याही ओव्हरमध्ये 5व्या बॉलवर चौकार आले. राहुल घाडीकवकर थोडासा वेळ घेतोय, गोलंदाजाची दिशा, गोलंदाजाची लाईन लेंथ ओळखतोय आणि त्यानंतर मात्र आक्रमण करतोय. स्कोर 15-15 विदाउट लॉस. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्कोर हळूहळू येत असताना कोणती विकेट गमावली नाहीये, ती जमेची बाब. 18 सुपरस्टार टीम साठी आयकॉन राहुल घाडीकवकर सध्या स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. हो, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. इनाच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केले, रन मिळाले नाही आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धाव संख्या आहे ती 15 धावा, 15 विदाउट लॉस आपल्याला स्कोर पाहायला मिळतोय. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आज तिसऱ्या पर्वामध्ये. आयोजन कमिटी भरपूर मेहनत, आमचे राहुलजी घाडीकवकर, विकासजी तिकोणे, हर्षदजी मडवी, हर्षलजी मडवी आणि त्याची संपूर्ण टीम जे आयोजन कमिटीचा खरं तर भाग आहेत, भरपूर मेहनत त्यांनी केली आणि खरं तर त्या मेहनतीचं फळ आपण पाहतोय की भरपूर प्रेक्षकांची पसंती जशी 2 पर्वामध्ये लाभली, आज तिसऱ्या पर्वामध्ये देखील लाभली आहे. आज नेरूळ पश्चिम विभागातील तब्बल 14 सेक्टर्स आणि 14 सेक्टर्स मधील आज एक खेळाडू आपण पाहतो एका व्यासपीठावर आणण्याचं काम केलंय ते नेरूळ बॉक्स प्रीमियर लीगने. आणि त्याचबरोबर फ्रेंड्स ग्रुप नेरूळ यांच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धा. पहिला बॉल 9 आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम आहेत बॉलिंग ट्रॅकवर. आपल्याला आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय. हा देखील रक्षक प्रतिष्ठान सचिनजी जाधव आणि अमृताताई सचिन जाधव यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला आकाश पाटील, शक्ती शर्मा यांच्या मालकीचा 18 सुपरस्टार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करतोय, बॉलला सोडून दिलाय. डाव्या यष्टीपासून बाहेर जाणारा बॉल, लाईन कुठेतरी खराब पाहायला मिळते शुभमची. पहिल्या बॉलवर 9, दुसऱ्या बॉलवर वाईड. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 17. ओ, हाही बॉल आयकॉन खेळाडूकडनं अशा कामगिरीची अपेक्षा नसणारी टीमला, त्यामुळे थोडंसं दडपण आता आहे की काय बॉलरवर, हे प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये आता. वन्स अगेन चौथी अतिरिक्त धाव खर्च केली आहे ती गोलंदाज शुभमने. नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग म्हटलं एक मोठा मंच आहे, एक मोठा प्लॅटफॉर्म, एक मोठं व्यासपीठ आणि प्रत्येक खरं तर प्रेक्षकाच्या खेळाडूच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्यात, त्यामुळे इथे चांगला परफॉर्मन्स प्रत्येकाला द्यायचा आहे. चला 15 मिनिटांचा अवधी आहे. रक्षक प्रतिष्ठान अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. चला गोलंदाजाला चेंज केले. निलेश आलेत आता. सेक्टर 16A परिसरातील खरं तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर निलेश. स्कोर पाहायला मिळतोय 18 रन्स, 19 रन, 19 धावा धावफलकावर आहेत. हो, चांगला फटका खेचलाय, चांगली फिल्डिंग. इन्ना वन्स अगेन
नुसता इन्ना नाही तर फ्लाइंग इन्ना, 2 वेळा त्यांनी अशा पद्धतीने बॉलला स्टॉप केलं. उडता इन्ना पाहायला मिळतोय आपल्याला आज या स्पर्धेमध्ये. आणि अशी स्पर्धा असली ना की एक वेगळा जोश, एक वेगळा उत्साह खेळाडूंमध्ये, चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक पाहायला मिळतोय. इथे प्लेड ऑन झाले, बॉल लागला तो शरीरावर आणि त्यानंतर विकेट्सवर आणि पहिला धक्का लागत असताना पाहायला मिळतोय 18 सुपरस्टार या टीमला. टेनिस बॉल क्रिकेट, खास करून अंडरआर्म क्रिकेट आज भरपूर मोठं झालंय. अगदी लाखाच्या स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेमध्ये देखील तब्बल 50,000 रुपये प्रथम पारितोषिक आहे विजेत्या संघाला. त्याचबरोबर ट्रॉफी आणि LED टीव्ही संघ मालकाला दिला जाणार आहे आणि द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये आणि LED टीव्ही. मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल, त्याचबरोबर ट्रॉफी, टी शर्ट. बेस्ट बॅट्समन साठी देखील बॅट आहे आणि त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट ट्रॉफी. बेस्ट बॉलर साठी टी शर्ट ट्रॉफी, शूज. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट ट्रॉफी आणि त्याचबरोबर मेडल आपल्याला पाहायला मिळत आहे. भरपूर पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेमध्ये. स्कोर पाहायला मिळतोय 20 रन्स. 3 बॉल झालेत. राहुल गाडीकेकर ऑन स्ट्राईक, साथ देत आहेत रोहित. इथे बघा white+1 शुभम आपल्याला पाहायला मिळतात कीपरच्या भूमिकेमध्ये. पायाच्या मधून बॉल निघून गेला. 2 धावा अतिरिक्त मिळाल्या. स्कोर 22 या आकड्यावर. 22 रन्स विथ द लॉस ऑफ 1 विकेट. तिसरी लढत आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 8 संघ आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, फॉलो थ्रू मध्ये लाजवाब रिफ्लेक्शन, लाजवाब रिॲक्शन निलेशची पाहायला मिळते. 8 संघ स्पर्धेमध्ये, प्रत्येक संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ बाकी. तिसरं षटक. स्कोर 22 ला 1. 18 सुपरस्टार. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. आमचे पंच मिस्टर चेतन सर, मिस्टर केतन सर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही पंच पनवेलला बिलॉंग करतात आणि अंडरआर्म क्रिकेटचा भरपूर मोठा अभ्यास, भरपूर मोठा अनुभव या 2 पंचांच्या पाठीमागे आणि आपण त्याचा खरं तर अनुभव घेतलाय. अगदी न्यूट्रल पंचांची भूमिका. इथे वेगवान बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. झोरकस मारण्याचा प्रयत्न राहुल गाडीकेकरचा, हाणून पाडला. शेवटचा बॉल. चांगलं षटक निलेश आतापर्यंत. इथे जाग्यावरनं टॅप केलं होतं ऑफ साईडला. कव्हरच्या दिशेने सिंगल मिळते फक्त शेवटच्या बॉलवर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर पाहायला मिळतो 1 गडी बाद, 24 धावा, 24 रन्स. नेक्स्ट मॅच मैत्री टायटन्स अर्थात दीपक दादा पाटील आणि अक्षय काळे यांचा संघ विरुद्ध मातोश्री 8 जतीनजी दनावडे यांच्या मालकीचा संघ इन ऍक्शन असेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी व्यासपीठावर उपस्थित राहायचे. या ओव्हर नंतर आपला टॉस केला जाईल. आणि त्यानंतर 5वा सामना असेल जेशा 8 नेरुळ आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज एकूण 6 सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल सोडून दिलाय रोहितने. रविकांत वाघ आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्य वाघ करतो त्यांचे बंधू रविकांत वाघ. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. प्रचंड वेगाने बॉल निघून गेला. रोहितच्या माध्यमातून महत्वपूर्ण चौकार. कारण राहुल गाडीकेकरला अशाच एका खरं तर फलंदाजाची साथ पाहिजे. एक चांगली पार्टनरशिप इथे आवश्यक आहे. आणि दोन्ही खरं तर खेळाडू शैलेश स्मृती या अंडरआर्म क्रिकेट मधील एक नामवंत संघाचे भाग आहेत राहुल आणि रोहित. आणि खरं तर त्याचा फायदा टीमला होणार कारण कॉम्बिनेशन चांगलं जुळलंय. पुन्हा एकदा बॉल हवेत. बॉल गेलाय तो सीमा पार. चला प्रेक्षकांना विनंती आहे बॉलला तुम्ही हात लावायचा नाहीये. जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत बॉलला हात लावू नका. विनंती असेल तुम्ही पाठीमागे व्हा थोडेसे. येस, हात लावू नका प्लीज. 33 धावा, 33 रन्स. महत्वपूर्ण चौकार आला रोहितच्या बॅटमधून. इथे बघा फिंगर्स रोल करत असताना व्हाईट बॉल डाऊन द लेग आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर आता धावा येत आहेत धाव फलकावर. 40 धावा जरी आल्या तर एक चांगलं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. आता झाल्या 34. सरळ इन्नाकडे बॉल आणि आता विकेट मिळते. रोहित जातील मैदानाच्या बाहेर.
चांगला सामना, चांगली लढत. अज्जूची आज कमी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अज्जू नवले काही कारणास्तव उपस्थित नाही. आयकॉन खेळाडू आहे, म्हणजे तो नसताना ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन म्हणून त्याची भूमिका करतं महत्वाची राहत असते. 3 बॉल बाकी. अनिकेत नवीन बॅटर आलेत नॉन स्ट्राईकला. हो, स्टेप आउट झाले होते. लाईन कापली राहुल गाडीगावकरने. सरळ निलेशच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. चांगली फिल्डिंग निलेश ऑफ साईडला. पहिल्याच अटेम्प्टमध्ये बॉलला पकडलाय. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ बाकी. पहिलं सत्र. किती टार्गेट सेट करणार रक्षक प्रतिष्ठानच्या विरुद्ध. हो 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 18 सुपरस्टार पुढे आले. नंतर माइंड बदललं, विचार बदलला, पुन्हा मागे फिरले आणि वाईट बॉल. स्कोर पुढे सरकतोय 35-35. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 2 बॉल. यानंतर मैत्री टायटन्स विरुद्ध मातोश्री 8. आजच्या रजनीतील चौथा सामना, ब गटातील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. ती एक चांगली लढत होईल अशी अपेक्षा आपण करूया. स्टेप आउट झाले पुन्हा. खरं तर ऑफ साईडला दिशा देत असताना कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला सिंगलच मिळणार. अगदी काही अंशतः बॉल वाचलाय, कारण दोन्ही बाजूला तुम्ही त्या गुलाबी पडद्याने आच्छादलेले बांबू आहे, त्याच्या पुढे चौकार आहे. त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न होता राहुलचा. शेवटचा बॉल. धावसंख्या 36-36. हो 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 वाईट बॉल, वाईट बॉल. अतिरिक्त धावा मिळतील. स्कोर पुढे सरकतोय 37 धावा, 37 रन्स. या अगोदरच्या दोन्ही मॅच मध्ये खरं तर टार्गेट चेस झालं नाहीये आणि तेही टार्गेट 35-40 मध्येच बनवण्यात आलं होतं. ते चेस करू शकला नव्हता सेकंड इनिंग मध्ये संघ. हो, इथे आपल्याला पाहायला मिळते चांगली फिल्डिंग ललित होते, मात्र सिंगल वाचू शकणार नाही. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि स्कोर जाऊन थांबलाय तो 38 या आकड्यावर आणि 39 धावांचं लक्ष असणार आहे ते रक्षक प्रतिष्ठान या टीम समोर. चला आपण करूया टॉस. एका बाजूला मैत्री टायटन्स आणि त्यांच्या विरुद्ध मातोश्री 8. चला टॉस आपण करूया. एका बाजूला अनुप आपल्याला पाहायला मिळतील टीम कॅप्टन. प्रसाद आणि अनुप दोन्ही कॅप्टन. आम्ही सानपाडा एक्सप्रेस त्याचबरोबर सानपाडा रत्न पुरस्कार सन्मानित नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू प्रमोद दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करावा. प्रसाद आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला अनुप पाहायला मिळतील. आज वयाशीच खरं तर 50च्या आसपास दादांचं वय, मात्र काय गोलंदाजी प्रमोद दादांची पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. NBPL आणि नेरुळ बॉक्स असा कॉल आहे, तुम्ही एक कॉल करायचा आहे. तर प्रसादचा कॉल असेल. NBPL हा कॉल आहे आणि NBPL चालाय. काय निर्णय असेल प्रसाद? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. खरं तर तू फलंदाजी घेतली, तू पाहिलेस की टार्गेट चेस होत नाहीये. पहिल्या 3ही टॉस मध्ये बॉलर्सनी खरं तर बॉलिंग करण्याचा निर्णय टॉस जिंकणाऱ्या संघाने घेतला होता. तर तू या निर्णयाचं काय विश्लेषण करशील? तुम्ही बघाल तर पहिल्या बॅटिंगने 35-40 जर रन बनले, तर सेकंड इनिंगला जरा चेस होणं थोडं मुश्किल आहे आणि आमचे 4 बॉलर कन्फर्म आहेत, तर त्यानुसार आम्ही पुढे जायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. मातोश्री 8 अनुप आमच्या समोर गेलेत. अनुप, तू टॉस जिंकला असता काय घेतलं असतंस? मी पण बॅटिंगच केली असते टॉस जिंकला असता, कारण बघतो आपण 3 मॅच झाले, चेस जरा डिफिकल्ट आहे. बघू, आम्ही कमीत कमी रन त्यांना अडवायचा प्रयत्न करू. टीम कॉम्बिनेशन बद्दल काय सांगशील? कशी टीम मिळाली आज मैत्री टायटनला या ऑप्शन मधून आणि कसा सराव तुम्ही केला गेल्या काही दिवसांपासून आणि कॉम्बिनेशन आता सेट झालंय का? म्हणजे बॅटिंग लाईनअप असेल, तुमचे स्ट्रायकर 4 जे बॉलर असतील ते. हा, बॉलर वगैरे बॅटिंग आमची झाली आहे प्रॅक्टिस, म्हणजे बऱ्यापैकी. मोस्टली आम्ही प्रॅक्टिसच करत होतो थोडे दिवस. सॅटर्डे का आज पण आम्ही प्रॅक्टिसच करून आलो. बघू, टीम कॉर्डिनेशन तर आहे, सगळे यंग प्लेअर आहेत, 2-3 एक्सपिरियन्स प्लेअर पण आहेत. आम्ही चांगला क्रिकेट खेळायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा अनुप आपल्याला देखील असतील. तर टॉस झालाय, आपण पाहतोय पुढच्या सामन्याचा जिथे खरं तर मैत्री टायटन्स या संघाने टॉस जिंकलाय आणि मातोश्री 8 ने खरं तर टॉस जिंकलाय आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला प्रसादने.
तर सन्मानाकडे आपण वळूया मुख्य मंचावर. तर आम्ही विनंती करतोय हर्षजी मडवी आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोददादा पाटील यांचा सन्मान करावा. सानपाडा एक्सप्रेस, सानपाडा रत्न आणि सानपाडा भूषण या पुरस्काराने सन्मानित. अगदी वयाच्या अगदी 16व्या वर्षापासून क्रिकेटचे धडे दादांनी गिरवल्याने आज एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे अनेक युवा खेळाडू आदर्श म्हणून पाहतात आणि त्यांचं मार्गदर्शन घेतात, असे आमचेही मार्गदर्शक प्रमोददादा पाटील यांचा सन्मान हर्षजी मडवी कोर कमिटी सदस्य यांच्या शुभ हस्ते आपण केलाय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. एकोणचाळीस धावा आपल्याला पाहायला मिळतात. चेस करायच्यात रक्षक प्रतिष्ठानला. वाईट बॉल, पहिला बॉल आपण पाहिला तर No+1. त्यानंतर आपण पाहतोय वाईट 3 धावा. राहुल घाडीगावकर वन्स अगेन. भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे, मात्र वेगाबरोबर कुठेतरी कंट्रोल इथे आपल्याला पाहायला मिळत नाही आणि कंट्रोल असायला हवा, नियंत्रण असायला हवं तुमच्याकडे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आणि राहुल घाडीगावकर आज करता शैलेश मोती संघाचा एक चांगला गोलंदाज आहे, स्ट्रायकर बॉलर आहे, त्यामुळे त्याच्याकडनं अशी अपेक्षा नसणार आहे. वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. 5 धावा दिल्यात आणि गोलंदाजाला चेंज केलं गेलं. आता बॉलर चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 39 धावा रक्षक प्रतिष्ठान चेस करायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय मोफत 5 धावा दिल्या गेल्या आणि आता बॉलर चेंज केलं गेलं. विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. सामना करतात ते शुभम, त्याच्या समेत इन्ना. 39 धावा, 5 आल्यात, अजून 34 करायच्या 24 बॉल मध्ये. नो बॉल, ओव्हर स्टेपिंगचा नो आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावाच आपल्याला संपूर्ण आतापर्यंत पाहायला मिळाल्यात उमेश, कारण 6 धावा फलकावर आहेत. नो बॉल, व्हाईट बॉल, त्यावर अतिरिक्त धावा आणि फायद्याच्या ठरतायत त्या खास करून रक्षक प्रतिष्ठान टीमसाठी, कारण इथे पहिला विजय पाहिजे. सलग 2 सामने जिंकलात तर सरळ सेमीफायनल मध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात, टेबल टॉप करणार आहात. हो, जाग्यावरनं टॅप केलंय. चांगली फिल्डिंग राहुल गाडीगावकर. सिंगलच मिळते या बॉलवर. भरपूर खरं तर प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात, खास करून रक्षक प्रतिष्ठानला सपोर्ट करण्यासाठी आज आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली नेरूळ पश्चिम विभागातील तब्बल 14 सेक्टर्स आणि 14 सेक्टर मधील हे संपूर्ण खेळाडू आज एका व्यासपीठावर. स्कोर पाहायला मिळतोय 7 रन्स. स्ट्राईकला मिस्टर इन्ना. लोअर फुलटॉस बॉल होता. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अनिकेतच्या माध्यमातून ऑन साइडला डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे. फक्त आपण पाहतोय ड्राईव्ह केले, कव्हरच्या दिशेला सिंगल मिळते. फक्त इन्नाला सिंगल मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते रक्षक प्रतिष्ठानला स्कोर पुढे सरकतोय. 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड. हो, स्टेप आउट झाले ओव्हर द बॉलर हेड. चांगली फिल्डिंग मिथुन यादव. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते, कारण अगदी बॉलरच्या डोक्यावरनं बॉल खेळून काढलं होतं इन्ना नाही. डॉट बॉल. हो, काय बॉल आहे, बॉल ऑफ द नाईट. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या क्रिक लाईव्हच्या स्क्रीनवर. जबरदस्त बॉल डिलिव्हर केला. भन्नाट असा बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकवर जाऊन धडकला आणि पहिली विकेट इन्नाची प्राप्त केली. चला, जास्त गती वेळ घेऊ नका, थोडं फास्ट खेळा प्लीज. त्याच दरम्यान आम्ही विनंती करतो संदेश घाडी, शुभम पाटणकर, शुभम काकडे आणि श्रीधर मोरे यांचं आगमन झाले, त्यांना व्यासपीठावर येण्याची आम्ही विनंती करतोय. ललित कदम आलेत.
विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल येणं बाकी. स्कोअर पाहायला मिळतोय 8 धावा. ओ हो 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 हो, काही अंशतः बचावलेत, बाल वाचलेत. खरं तर आपले दुसरे फूड पार्टनर साईशा रेस्टॉरंट, त्याचे खरं तर प्रोप्रायटर आहेत ललित कदम, जे सध्या स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात. वन्स अगेन वाईड. स्कोअर पाहायला मिळतोय 10. 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 39चं लक्ष्य, आता 29 करायच्यात. हो, पुन्हा एकदा चांगला टर्न, बॅटची स्लाइस, एज आणि विकेट किपर रोहित पाहायला मिळते. कोणती चुकी नाही करत. ललितलाही काही वेळ विश्वास बसला नाहीये या झेलवर आणि दुसरा धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो रक्षक प्रतिष्ठान या टीमला. अडचणी वाढत चालल्यात. मगासपासून आपण पाहतो की सेकंड इनिंग मध्ये चेस होत नाहीये आणि त्यामुळेच मातोश्री 8 संघाने करत टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याच कारणाने घेतलाय. चेसिंगला थोडी इथे कठीणाई आपल्याला पाहायला मिळते. अंडर द फ्लड लाईट्स आपण पाहतोय. बॉक्स क्रिकेटचा थरार, नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग, फ्रेंड्स ग्रुप नेरूळ यांच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 10. 2 विकेट्स गमावत असताना 18 बॉल आणि आता 29 धावांची गरज आहे. चला बॅटला थोडं स्पीडअप करा. बघा 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे तुमची इनिंग संपवण्यासाठी. चला डगआउट थोडं शांत राहा. भरपूर प्रॉम्प्टिंग आपण करताय. ओ हो हो हो, नो बॉलने सुरुवात करतोय प्रज्ञेश. हो, वन्स अगेन आता वाईट बॉल. अतिरिक्त धावा. स्कोर 12 या आकड्यावर. 12 रन्स, लक्ष 39 धावांचं. हो, चांगला फटका. ओ, लाजवाब. शुभमचं टायमिंग इथे आपल्याला पाहायला मिळतंय. बेमिसाल टायमिंग. गोलंदाजीमध्ये थोडासा मागडा ठरला होता, मात्र आता ऍज अ बॅट्समन, ऍज अ बॅटर कमालीची बॅटिंग. 16 धावा धाव फुलक्यावर. 16 रन्स. यावेळेस बघा आतमध्ये येणारा बॉल होता, ऑफसाईडला दिशा दिली. एकच रन, कारण खेळाडूला लागलाय बॉल. सिंगलच मिळेल या बॉलवर. 17 धावा. रविकांत वाघ आपल्याला पाहायला मिळतात. डावकरी आताचे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. आणि ड्राम क्रिकेटमध्ये आपला तर परफॉर्मन्स करण्यासाठी, आपला क्लास दाखवण्यासाठी बघा हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट. सिंगलच मिळते. सिंगल डबल, मध्ये येणारा चौकार, मध्ये येणाऱ्या अतिरिक्त धावा कुठेतरी आता लक्ष्याच्या दिशेने घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. हळूहळू का होईना. 18 धावा. हो, बॉलला सोडून दिला होता आणि खराब निर्णय रविकांत यांचा. बॉल आपल्याला पाहायला मिळतोय लिगल पद्धतीने डिलिव्हर झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी. दुसरं षटक सुरू आहे. हो, स्टेप आउट झाले होते. एज लागली. बॉल गेला पाठीमागे. थोडी नशिबाची साथ मिळते आणि सिंगल का होईना मात्र प्राप्त करतायत ते रविकांत. 19 धावा. अज्जूची कमी आहे मात्र इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि अज्जूच्या अनुपस्थितीमध्ये आज जर विजय मिळाला ना तर चर्चा होईल या संघाची आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल या संघाच्या समर्थकांमध्ये. हो, इथे आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या मोमेंटला फक्त दिशा दिली. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओव्हर संपली. स्कोर पाहायला मिळतोय 19. आता 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 धावा होऊ शकतात. या अगोदरच्या 2 मॅच मध्ये चेस झाल्या नव्हत्या धावा, मात्र तिथे 2 ओव्हर मध्ये 20ही नव्हत्या, 19ही नव्हत्या आणि आता 19 झाल्या 2 ओव्हर मध्ये. म्हणजे ऑलमोस्ट निम्म लक्ष पार झालंय. निम्म लक्ष पार करायचंय. मात्र आता आव्हान आहे राहुल घाडीगावकरचं, ज्याने मगाशी 5 धावा अतिरिक्त दिल्या होत्या. सामना करतोय तो शुभम. 12 बॉल 20. पहिला बॉल. पलटवार काउंटर अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय शुभमच्या माध्यमातून. आणि काय जल्लोष पहा डगआउट मध्ये. पहिल्या बॉलवर चौकार. उडा बॅकफुटला गेले. जागा बनवली.
23 धावा, 23 रन्स. चौकाराने हर्ष उल्हास डगआउट मध्ये निर्माण झाले, नवचैतन्याचं वातावरण. आणि पहा क्लीन बोल्ड परफेक्ट अगदी यॉर्क लाईनचा हा बॉल आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला तो शुभमचा. राहुल गाडेगावकरच्या वेगाचं प्रतिउत्तर नव्हतं ते शुभमकडे. एक मोठा अडसर दूर केलाय, एक मोठा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय आपण पाहतोय तो राहुल गाडेगावकर टीमने. न्यू बॅटर अविनाश 23 धावा धाव फलकावर, 23 रन्स. अजूनही 16 धावांची गरज, 9 बॉलचा खेळ बाकी. वाईट बॉल. आता 9 बॉल 15, स्कोर 24. या 3 बॉलवर जास्तीत जास्त धावा पाहिजेत म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये प्रेशर नसेल. हो, चांगला बॉल, थोडासा खाली राहिला बॉल, टप्पा पडल्यानंतर आणि वन बाउन्स डॉट बॉल. वन्स अगेन राऊंड द विकेट आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गाडेगावकर खरं तर ज्या पद्धतीने फिंगर रोल करतायत, बॉल अगदी ऑफस्टिंग पासून बाहेर जात असताना पाहायला मिळतो. अतिरिक्त धावा, वन्स अगेन अतिरिक्त धावा. स्कोर पुढे सरकतोय 26 रन्स. 4 बॉल आतापर्यंत झालेत, 13 पाहिजेत. 8 बॉलचा खेळ बाकी, 8 चेंडू 13 धावा होऊ शकतात. मात्र राहुल गाडेगावकर, चला इतका वेळ घेऊ नका बॅट्समन. 26 धावा, 13 पाहिजेत. 8 बॉलचा खेळ बाकी. राहुल गाडेगावकर करेल का कमाल येणाऱ्या 2 बॉल मध्ये? ओहो हो, भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च करण्यात आल्यात. अगोदर 5 धावा दिल्या होत्या राहुल गाडेगावकरने आणि आता पुन्हा 4 दिल्यात एक्स्ट्रा. एकूण 9 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात. ओहो बघा, जे वेगवान बॉलने होत नव्हतं ते स्लोअर वन बॉलने झालंय. चेंज ऑफ पेस केला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि तिथेच चकवलं त्या बॅटरला अविनाशला. स्कोर पाहायला मिळतोय 27. 7 बॉल आणि 12 धावांची गरज. 7 चेंडू 12 धावा. महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळतोय, प्राप्त केली आहे. 4 फलंदाज माघारी परतले. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, मिडल ऑर्डर मध्ये देखील आता रविकांत वाघ आणि निलेश या दोघांवर मोठी जबाबदारी. 7 बॉल आणि 12 रनची गरज. हो, चांगला फटका. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? बॉल हातातनं निसटला. एक महत्वपूर्ण चौकार इथे आलाय. जबरदस्त खरं तर फटक्या होता, अडवता आला असता, चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. स्कोर पाहायला मिळतोय 31 धावा. आता 6 बॉल आणि 8 ची गरज. आणि पहा आपले सचिनजी जाधव सर ओनर अगदी डगआउट मध्ये आलेत आता बसायला. त्यांच्याही अशा निर्माण झाल्यात की आता सामना आपण जिंकू शकतो. 6 बॉल 8 धावा. बॉलिंग ट्रॅकवर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय, सामना करतोय रविकांत. 6 चेंडू 8 धावा. सामना अगदी चित्तथरारक, संघर्षमय आणि टोळ्यांचं पारणं फेडणारा. ओ हो, मिथुन यादव चुकी करतोय आणि आता प्रेशर निर्माण झालंय ते गोलंदाजावर. आता 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. आपण चर्चा करत होतो, आयकॉन खेळाडू अज्जू नवले नाहीये आणि अज्जू नवलेच्या उपस्थितीमध्ये मात्र आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना रक्षक प्रतिष्ठान सचिनजी जाधव साहेब अगदी डगआउट मध्ये येऊन आसनस्थ झालेत खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी. संघ मालक या खरं तर संघाचे आणि पहिल्यांदाच त्यांनी हा संघ प्रस्थापित केला या नेहरू बॉक्स प्रीमियर लीगच्या पर्व 3 मध्ये. वाईट बॉल. आता 5 बॉल आणि फक्त 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू 3 धावा. दबावामध्ये आता गोलंदाज रोहित डिफेंड करेल का या धावा? सामना करतायत ते रविकांत वाघ.
ओ हो सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. त्यांना माहिती आहे की आता सामना आपल्या हातात आहे, सामन्यामध्ये आपली पकड मजबूत आहे, कोणत्याही क्षणी आपण विजय प्राप्त करू शकतो. बघा, सामना जिंकल्यानंतर मैदानामध्ये कोणी जाऊ नका, विनंती असेल. 4 बॉल आणि 2 रनची गरज. जल्लोष आपण बाहेर साजरा करूया, आणि कारण पुढचा सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. 2 धावांची फक्त गरज. 37 झाल्यात. करेल का मोठा उलटफेर रोहित आपल्या गोलंदाजी माध्यमातून? हो, काय घडतंय, काय घडतंय? फलंदाज बाद आहे, नाहक बळी गमावलाय. आता शिरकाव करतोय या मॅच मध्ये हळूहळू तो 18 सुपरस्टार. करेल का सुपर डुपर परफॉर्मन्स? आता 3 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. येस, कंपल्सरी चेसिंग आहे. अजित कदम खरं तर पहिलंच पर्व खेळतात NBPL चं. आणि कशा खेळलाय का पहिले? नाही, तेव्हा प्रकाश होतात नव्हता आला, आता मारला तर येईल प्रकाश होतात. 3 बॉल 2. अजित विरुद्ध रोहित. काय प्लेसमेंट आहे, काय प्लेसमेंट आहे! जबरदस्त प्लेसमेंट, जबरदस्त प्लेसमेंट. 2 बॉल आणि 1 ची गरज. 2 चेंडू 1 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. अगदी आता गरमागरमीचं वातावरण आहे. मोठा हर्षोल्लास होईल, मोठी चर्चा होईल या विजयाची, जर रक्षक प्रतिष्ठान संघ इथे बाजी मारतोय. मात्र 18 सुपरस्टार करेल का पुनरागमन, करेल का पलटवार? 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 2 बॉल 1. सर्वांच्या नजर या मॅचवर. आणि इथे सामना जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रक्षक प्रतिष्ठान. खूप खूप अभिनंदन. आणि 18 सुपरस्टारला देखील नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील. आजू नवलेची अनुपस्थिती असताना देखील खरं तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हर्षद सर. एका खेळाडूवर कधी कोणताही संघ डिपेंड नसतो, आणि आज हे दाखवून दिलंय. ते खरं तर विजय प्राप्त करत असताना ते रक्षक प्रतिष्ठान या टीमने. चला, सामन्याचा सामनावीर मिस्टर निलेश. चला निलेश या. सामनावीराचा पुरस्कार. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग केली, आणि आपण त्याला सन्मानित करूया सामनावीराचा पुरस्कार देऊन. तर मातोश्री 8 तर शुभम आपण देखील या. शुभम साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सौरभ जाधव यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. आणि अर्जुन भाई सावंत यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज शुभमला देण्यात येणार आहे. अर्जुन भाई सावंत यांचं मनापासून आभार. शुभम साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी या ठिकाणी दिले.